नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे लाईफ स्टेज विषयी माहिती घेतली. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण लाईफ स्टेज प्लस गॅरंटेड प्रोडक्ट इन्शुरन्सच्या माध्यमातून का घेणं गरजेचं आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ. गॅरंटेड प्रोडक्टमध्ये लाईफ इन्शुरन्समध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत ज्या गॅरंटेड प्रोडक्ट देतात आणि गॅरंटेड प्रोडक्ट यासाठी इन्शुरन्स कंपन्यांनी बनवलेलं आहे का ज्याच्यामध्ये प्रत्येक माणसाच्या काही ना काहीतरी गरजा असतात आणि त्या गरजा ह्या इन्शुरन्सच्या माध्यमातून कंप्लीट होऊ शकतात. हे कुठल्याही माध्यमातून कंप्लीट होणार नाहीये, बाकीच्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमधून होणार नाहीये. इथं जर बघितलं तर गॅरंटेड गरजा कुठल्या येतात माणसाच्या, तर त्याच्यामध्ये पहिली गरज असते आपल्या मुलांचं एज्युकेशन. हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि मुलांच्या एज्युकेशनसाठी ज्यावेळेस आपण एखाद्याला सांगतो तुम्ही गॅरंटेड प्रोडक्टमध्ये जा, तर तो म्हणतो नाही मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, मी शेअर्समध्ये करतो, मी गोल्डमध्ये करतो, मी जमिनीमध्ये करतो. पण मुलांच्या एज्युकेशनच्या स्टेज ह्या त्या टायमिंगला परफेक्ट टायमिंगला येत असतात आणि त्याच वेळेस आपल्याकडे पैसे नसतात. कारण गोल्ड आपण विकू शकत नाही, कारण गोल्डचा मायनस होऊ शकतो रेट, किंवा गोल्ड विकताना आपल्याला मेकिंग चार्जेस मिळत नाहीये, किंवा त्याचे GSTचे आपल्याला पैसे मिळत नाहीये आणि त्यावेळेसचा जो रेट असेल त्याच्यामध्ये पण घट केली जाते आणि आपल्याला पैसे दिले जातात. हे गोल्डच्या माध्यमातून होतं. जमीन त्यावेळेस विकली जात नाहीये. जर तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल तर ती त्या टायमिंगला विकली जात नाही, मग त्यावेळेस पण आपल्याला कमी रेटमध्ये विकावी लागते आणि त्यामुळे त्याचाही बेनिफिट होत नाहीये. बाकीचे तुमचे म्युच्युअल फंड किंवा जर तुम्ही शेअर्स असतील तर शेअरचा रेट जो असेल, जर मायनसमध्ये शेअर्स असतील तर ते त्यावेळेस विकावं लागतील आणि त्यावेळेस माहीत नाही आपल्याला मुलाच्या एज्युकेशनची फी त्यामधून कव्हर होऊ शकते किंवा नाही होऊ शकत. म्युच्युअल फंड पण ह्याच प्रकारे होतं. मार्केटचा जो काही ट्रेंड चाललेला असेल, रेट चाललेला असेल, त्या रेटमध्येच आपल्याला त्यावेळेस ते विकावं लागतात. म्हणजे याचा अर्थ एज्युकेशन जर करायचं असेल तर आपल्याला गॅरंटेड प्रोडक्टमध्येच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, जे त्या दिवशी मला त्या मुलाच्या एज्युकेशनला जून महिना असेल किंवा शाळेची जी काही तारीख असेल त्या तारखे मला मिळाले पाहिजेत. म्हणून गॅरंटेड प्रोडक्टमध्ये एज्युकेशनसाठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सेकंड थिंग येतं मॅरेजमध्ये. मॅरेज जर असेल, आपल्या मुलामुलींचं मॅरेज करायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ती एक स्टेज असते 24-25 वर्षाची. त्यावेळेस पण आपल्याला गॅरंटेड पैसे मिळाले पाहिजे. जे मी आधी सांगितलं, ज्या लोक चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात गॅरंटेड आपल्या गरजेसाठी, त्या ठिकाणी न करता गॅरंटेड प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे मॅरेजला पण तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर येतं आपलं रिटायरमेंट. रिटायरमेंट सुद्धा गॅरंटेड पाहिजे, कारण रिस्क घेऊन उपयोग नाहीये. रिटायरमेंटला सुद्धा आपल्याला गॅरंटेड पैशाची गरज असते. म्हणून या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगतो, तुम्ही गॅरंटेड प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ज्या तुमच्या गरजा आहेत ते. आणि हे सोडून तुम्हाला जे काही तुमच्याकडे शिल्लक राहील, जी काही तुमच्याकडे अमाऊंट असेल, ती तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी, तुम्हाला जी काही असेल त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यातून तुमच्या बाकीच्या गोष्टी कव्हर होऊ शकतात. पण ज्या महत्त्वाच्या स्टेज आहेत त्या स्टेजसाठी तर तुम्ही गॅरंटेड रिटर्न प्रोडक्टमध्येच इन्व्हेस्टमेंट करा. मग याच्यामध्ये बऱ्याचशा कंपनीज आहेत, ज्या कंपन्या वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला इन्शुरन्स देतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, होल लाईफ अशा पद्धतीनं तुम्हाला इन्कम दिला जातो. तर त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओच्या माध्यमातून.